सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण श्री समर्थ लहानूजी बाबांचे सद्गुरू, राष्ट्रसंतांचे सद्गुरू व सत्यदेव बाबांचे सद्गुरू आडकोजी महाराज यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. गुरु आडकोजी जन्म घे आणि घे समाधी या दिना त्रिपुरी पुराणे बोलती बघ चंद्रमा दिन पौर्णिमा. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात. राष्ट्रसंतांचे गुरुदेव आर्वीचे श्री समर्थ आडकोजी महाराज यांचा जन्म आर्वी येथे कासारकुळात दिनांक 14 नोव्हेंबर 1821 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या पुनीत मुहूर्तावर मंगळवारी मध्यान्ह समयी झाला. आर्वीला अन्नपूर्णा नावाची लहानशी नदी आहे. तिच्या काठी कसब्यातील मायबाई मोहल्ल्यात कासारांची घरे आहेत. तेथील पिता सदाशिवराव व माता काशीबाई यांच्या घरी आडकोजी अवतरले. त्या कासारकुळाचे आडनाव फिसके असे होते. राष्ट्रसंत म्हणतात, कुल कसार असारनसे तुम सारथ को पाये. राष्ट्रसंतांनी महाराजांचे मृत्यूगीत लिहिले आहे. 18 शतकी विशंती साली जन्म पावला भला, प्रगटली निज प्रेमाची कला, जन्म कसारा गृही घेऊनी बाळपणी वाढला, चरित्रे विचित्र दावी भला. वरील निर्वाण गीतात आडकोजी आर्वीचे असल्याबद्दल स्पष्ट पुरावा आहे. आर्वीत आडकोजींचे आई वडील त्यांच्या बाल्यावस्थेतच वैकुंठवासी झाले. पोरकेपणात थोरले भाऊ पांडुजीने त्यांचे पालन केले. आधीचा अडेल अडकू आर्वीच्या संत मायबाईने उद्धारला. आरंभी तो तिला टवळे म्हणून तिची टवाळकी करीत असे. असे वारंवार म्हणण्याने लोक तुलाच वेडा म्हणतील असे मायबाईने बजावले. पण आडकोजीची जिद्द अनावर होती. ती ओळखून तिने एका क्षणात त्याला कृपादृष्टीने कायमचे अवलिया बनवले. मग जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो, अशी त्यांची वृत्ती प्रवृत्ती आमरण राहिली. अवलिया अवस्थेत ते आधी आर्वीस होते. त्यांचा विहार स्वैर असे. कधी कधी तेलंगराय बाबांच्या परिसरात थंडी वारा ऊन पाऊस यांची तमा न बाळगता ते नग्न अवस्थेत राहत. आर्वीच्या आसपास दहेगाव मुस्तफा नावाचे एक खेडे आहे. तेथे गुलाम मुस्तफा नावाचे एक धनिक होते. ते रोज कचेरीच्या कामासाठी आर्वीस घोडागाडीने येत. एकदा कचेरीचे काम आटोपल्यावर परतताना त्यांची गाडी तेलंगरायाच्या परिसराजवळ आली. तेव्हा आडकोजी स्वेच्छेने तीवर स्वार झाले व दहेगावला पोहोचले. मुस्तफांची ज्येष्ठ पत्नी निपुत्रिक होती. तिनेच अवलिया आडकोजींची पहिली वहिली सेवा कित्येक वर्ष केली. 60 उलटल्यावर आडकोजींना आर्वीच्या आठवडी बाजारात आणण्यात आले. त्याचवेळी अवलिया अवस्थेत आडकोजीने वरखेडची वाट धरली ती कायमचीच. स्थापिले जनांनी वरखेडी गुरुवरा. वरखेडवासी त्यांची आजानुबाहू गोजिरी मूर्ती पाहून त्यांच्या दर्शनास येत. त्यावेळी महाराज मारुती मंदिरासमोरील शामराव बोके यांची बैठकीत बसत. त्यांना केशरी गंधाचा त्रिपुंड व बुक्का फार आवडायचा. त्याकाळी लहानूजी सारखे साधक त्यांच्या कृपाप्रसादार्थ येत. एकदा त्यांना आडकोजींनी जाय लेका होशील माझ्यासारखा असे म्हणून आशीर्वादच दिले. परिणामतः ते आडकोजींचे ज्येष्ठ व श्रेष्ठ शिष्यवर ठरले. आडकोजी आणि तुकडोजी. तुकड्यादास म्हणे नवसे मी झालो, प्रसादे पावलो समर्थाच्या. त्याकाळी वरखेडला तुकाराम ब्रह्मभट राहत होते. त्यांना गोविंदराव नावाचे सुपुत्र असून मंजुळा नावाची लाडकी लेक होती. तिचे यावलीच्या बंडोपंतांशी लग्न लागले. सासरी जाताना साहजिकच पित्याबरोबर ती आडकोजीच्या दर्शनास आली. त्यावेळी महाराज आंबा चोखत होते. महाराजांनी आंबा मंजुळेच्या मुखात घातला. मंजुळा नमस्कार करून परतणार तोच महा आंबा घे, तू हा आंबा दे, असाच परत देजो असे वारंवार महाराज म्हणून राहिले होते. त्याचेच परिणत फल म्हणजे राष्ट्रसंतांचा अवतार होय. त्यांचे मूळचे नाव माणिक होते, पण आडकोजीने तुकड्याचा प्रसाद त्यांना दिला होता. आडकोजी गुरु मानले अंतरी, तयापायी वृत्ती बरी राहे, सद्गुरूने मज तुकड्या संबोधिले, तेच मिरविले नाव लोकी. आडकोजी महाराजांनी इसवी सन 1921 साली कार्तिक शुद्ध पौर्णिमेला माध्यान्ही महासमाधी घेतली.
त्यावेळी राम भजोबे धूप तेजो असा उपदेश मंत्र ते म्हणत होते. अवलिया अडकोजींचा आध्यात्मिक अधिकार अकल्पनीय. रामकालीन संतांनीही त्यांचा गौरव केला आहे. माधानकर संत गुलाबराव महाराज लिहितात, पापे करुणी झाली कली माझी, नरभृतांची वाढ खुजी, यास्तव जन ताराया झाले अवतीर्ण संत अडकोजी. श्री समर्थ सद्गुरू अडकोजी महाराज की जय.